आकाशवाणी पुणे. स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विज्ञान संशोधनातून तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं भारताचं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर. हरित ऊर्जा क्षेत्रातल्या 4 कंपन्यांसमवेत राज्य सरकारचे सामंजस्य करार. आणि भारत बांगलादेश यांच्यातला दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूरमध्ये. आता सविस्तर बातम्या. विज्ञान संशोधनातून तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं भारताचं स्वप्न असून परमरुद्र महासंगणक हे संगणकीय क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं महत्वपूर्ण पाऊल आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. संपूर्णपणे स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेल्या पुण्यातील परमरुद्र या महासंगणकाचं लोकार्पण त्यांनी काल संध्याकाळी दूरस्थ माध्यमातून केलं. त्यावेळी ते बोलत होते. सुमारे 130 कोटी रुपये खर्चाचे हे 3 परमरुद्र महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता इथल्या विविध संस्थांमध्ये बसवण्यात आले आहेत. हवामान आणि हवामान बदलाबाबत संशोधनासाठी बनवण्यात आलेल्या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालचा नियोजित पुणे दौरा मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला. पुणे मेट्रोच्या एका मार्गिकेचं तसंच 22,600 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण काल पंतप्रधानांच्या हस्ते होणार होतं. दरम्यान हा कार्यक्रम दूरस्थ पद्धतीनं येत्या रविवारी 29 तारखेला होणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. राज्यातल्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक काल रात्री मुंबईमध्ये दाखल झालं. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंह संधू या शिष्टमंडळाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं. 2 दिवसांच्या आपल्या दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातल्या विविध अधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं आढावा बैठक घेणार आहेत. यंदाच्या खरीप हंगामात कांदा पिकाचं क्षेत्र, अंदाजे उत्पादन तसंच बाजारांमधील आवक, बाजारभाव आणि निर्यातविषयक धोरण याबाबत शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी केंद्रीय पथकानं काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव तसंच सोलापूर बाजार समितीला भेट दिली. यावेळी पथकानं बाजार समितीचे सदस्य, शेतकरी प्रतिनिधी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला आणि गेल्या 5 वर्षात कांद्याची आवक, बाजारभाव, निर्यात यांची माहिती जाणून घेतली. देशातली 59हून अधिक औषधं गुणवत्ता निकषांवर दर्जेदार नसल्याचा अहवाल CDSCO अर्थात केंद्रीय औषध नियामक संस्थेनं दिला आहे. यामध्ये पॅरासिटामॉल, व्हिटॅमिन B, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 प्रकारातल्या औषधांचा समावेश आहे. 2030 पर्यंत 50% नवीकरणीय ऊर्जेचं उत्पादन करण्याच्या दिशेनं राज्य शासनानं महत्वाचं पाऊल टाकलं आहे असं उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये सांगितलं. त्यांच्या उपस्थितीत काल हरित ऊर्जा क्षेत्रातल्या 4 कंपन्यांसमवेत सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. 47,500 कोटी रुपयांच्या या सामंजस्य करारांमुळे 18,828 रोजगार निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सक्षम भावी बहीण लाडकी हीच संकल्पना शासन आहे सदैव तत्पर गृहिणी संवर्धना. चेतना भगिनींच्या या कल्याणाची प्रगतीची ही सद्भावना. महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहेत. या दिलेल्या आर्थिक मदतीतून महिलांचे धैर्य, दृढनिश्चय आणि आशा जागृत होऊन येणाऱ्या काळात समाजासाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरणार आहे. महाराष्ट्राच्या नारी शक्तीचा सन्मान राखणारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन. महिला भगिनींनो, अन्न व नागरी पुरवठा विभाग तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर रिफिलची सुविधा मिळणार आहे. महाराष्ट्रातील जवळपास 52 लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. यामुळे तुमच्या घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल, धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करणं शक्य होईल आणि महिलांच्या आरोग्यामध्ये मोठा फरक पडेल. धुरामुळे होणारे आजार आता कमी होतील आणि स्वच्छ इंधनामुळे महिलांची आणि मुलांची आरोग्य स्थिती सुधारेल. यामुळे वृक्षतोड आणि पर्यावरणालाही संरक्षण मिळेल. अन्न व नागरी पुरवठा विभागचं हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे तुमच्या स्वयंपाकासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, तुमच्या सोयीसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी. अन्न व नागरी पुरवठा विभागचा ठाम निर्णय. अधिक माहितीसाठी संपर्क संबंधित तहसील कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय. आपलं शासन जे आपल्या माता आणि भगिनींना आर्थिक सक्षम करून आत्मनिर्भर करत आहे. आपलं महाराष्ट्र शासन महिलांच्या सन्मानासाठी ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे. महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्प उत्पन्न असलेल्या सर्व पात्र महिलांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणारे आपले शासन महाराष्ट्र शासन. लाडक्या बहिणींच्या स्वप्नांना आता मिळेल उभारी. जगणं होईल समृद्ध आणि मिटेल चिंता सारी. महाराष्ट्र शासनाची महिला कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. भगिनींच्या संसाराला भरभक्कम आधार. पाठीशी उभं राहिलं महाराष्ट्र सरकार. महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन. बातमीपत्रामध्ये पुन्हा स्वागत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट इथं शिवछत्रपतींच्या पुतळ्यासह शिवसृष्टी उभारणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल दिली. ते ओरोस इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवछत्रपतींचा ब्रॉन्झचा पूर्णाकृती पुतळा आणि शिवसृष्टी या प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. हा पुतळा 6 महिन्यात तर शिवसृष्टीचं काम 1 वर्षात पूर्ण होईल असं केसरकर यांनी यावेळी सांगितलं. पुण्यातील कल्याणीनगर वाहन अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी अंतिम पुरवणी अहवाल बाल न्यायालयाकडे सादर केला आहे. यामध्ये संबंधित मुलगा आणि त्याचे पालक दोषी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. पालकांनी या प्रकरणातील मुख्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसंच यासाठी डॉक्टर श्रीहरी हर्णोल यांनी लाच घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणातील दोषी बालकावर जबाबदार प्रौढ नागरिक म्हणून कायदेशीर कारवाई करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी पोलिसांनी बाल न्यायालयाकडे केली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षात राज्यातील सर्व शाळांमधून परसबाग उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या परसबाग स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातली उदयनगर बांगला जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परसबागेला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. येत्या रविवारी पुण्यात राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाळेला सन्मानित करण्यात येणार आहे. नागपूर इथल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं एका खासगी रुग्णालयामध्ये काल निधन झालं. डॉक्टर चौधरी यांना यकृताशी संबंधित आजार होता. भारत आणि बांगलादेश यांच्यातला दुसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूरमध्ये सुरू होत आहे. चेन्नईतील पहिल्या कसोटीमध्ये भारतानं पाहुण्या संघाला पराभूत केलं होतं. नाशिक जिल्ह्याला गेल्या 2 दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे धरणांमधील साठा वाढला असून गंगापूर धरणासह 13 धरणांमधून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसामुळे ग्रामीण भागात घरांची पडझड झाल्याचीही माहिती आहे. पुणे आणि परिसरात काल पावसाची संततधार सुरू होती. रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात हळव्या म्हणजे लवकर तयार होणाऱ्या जातीची भातपिकं तयार झाली असून त्यासाठी हा मोठा पाऊस नुकसानकारक ठरत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विज्ञान संशोधनातून तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं भारताचं स्वप्न असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक राज्याच्या दौऱ्यावर.
हरित ऊर्जा क्षेत्रातल्या 4 कंपन्यांसमवेत राज्य सरकारचे सामंजस्य करार आणि भारत बांगलादेश यांच्यातला दुसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून कानपूरमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.